जर तुमच्या स्प्रिंकलरच्या पाईपातून पाणी असंच लीक होत असेल, एकदा हा व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, इथं काय झालंय प्रॉब्लेम, हा आहे आपला फिनोलेक्सचा पाईप स्प्रिंकलरचा, ठीक आहे. आणि इथं आपण बसवलंय, पण हे बघा पटकर लावलंय तरी पण पाणी गळतंय. तर याला उपाय काय? तर आता हे ट्यूब वापरू आपण आणि बघू की हे बंद होतंय का नाही. तर आता आपण इथं ट्यूब लावणार आहोत. तर पहिल्यांदा क्लिप मधून काढून घेऊ. इथं ना आपण पटकर लावलं होतं, ठीक आहे. तर आता हे पटकर काढून हे ट्यूब लावणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता, आपण ना हे ट्यूब लावलंय. आता आपण याच्यामध्ये लावून बघू आणि चालू करू. पाईप बसलाय. आता आपण एकदा चेक करू. हे बघा, एक ट्यूब लावलंय, एक शिल्लक जास्त आणलं होतं. तर मित्रांनो, हे बघा आपण मोटर चालू केली, तिकडून पाणी जात होतं आणि इथं पाणी खूप पडत होतं ना, ते या ट्यूब लावल्यामुळं पाणीच पडायचं बंद झालंय. खरंच हे बघा, एक एक टिपका पडतोय फक्त. मगाशी जी धार लागली होती ना, ती खरंच बंद झाली. ट्यूबने काम केलं. थँक्यू दादा, ज्यांनी मला सांगितलं होतं. आणि तुम्ही पण हे वापरा. आणि तुम्ही आणखी काय जुगाड करता किंवा तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.